भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक निस्वार्थ कर्मयोगी, एक आदर्श ज्ञानी आणि दैवी संपत्ती असलेले एक महान व्यक्तिमत्व होते. गोष्ट द्वापार युगातील आहे, म्हणजे जेमतेम 5000 वर्षांपूर्वीची. मथुरेचा राजा कंस आपली लाडकी बहीण देवकी आणि जावई वसुदेव यांना घेऊन आपल्या राज्याची सैर करण्यासाठी निघाला होता. सगळीकडे आनंदी आनंद होता. पण एवढ्यात आकाश ढगाळून आले आणि अचानकपणे आकाशवाणी झाली, हे कंस, तुझ्या याच लाडक्या बहिणीच्या उदरातून जन्म घेणारा 8वा पुत्र तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. आपल्या मृत्यूचे कारण कळल्यावर कंस तलवार घेऊन देवकीवर मारण्यासाठी धावला. तेवढ्यात वसुदेवाने मध्यस्थी केली. देवकीने कंसाला विनंती केली की कृपया आम्हाला मारू नकोस. मी स्वतःहून जन्मताच माझ्या पुत्रांना तुझ्या स्वाधीन करेन. आम्हाला मारून तुला काय लाभ होईल. कंसाने देवकीची विनंती मान्य केली व वसुदेव आणि देवकी यांना मथुरेच्या तुरुंगात टाकले. तुरुंगात काही काळानंतर देवकी व वसुदेव यांना एक मूल झाले. कंसाला हे कळताच त्याने तुरुंगात येऊन त्या मुलाचा वध केला. असे कंसाने देवकी आणि वसुदेवाच्या 6 पुत्रांबरोबर केले. 7वा पुत्र हा शेषाचा अवतार होता. संकर्षणाद्वारे तो कंसापासून बचावला. शेवटी 8व्या मुलाच्या रूपाने स्वतः भगवान विष्णू देवकीच्या पोटी श्रीकृष्ण रूपाने जन्माला आले. जन्मताच श्रीकृष्णाने आई वडिलांना विष्णूच्या रूपात दर्शन दिले आणि आपली रवानगी यमुनेच्या पैलतीरी गोकुळात नंद आणि यशोदा यांच्या घरी करावी अशी सूचना केली. भगवान विष्णूच्या लीलेने तुरुंगाचे सर्व सैनिक झोपले. तुरुंगाचा दरवाजा स्वतः उघडला गेला. वसुदेवाने कृष्णाला एका टोपलीत घेऊन कोसळत्या पावसात व विजेच्या कडकडाटात यमुना नदी ओलांडून गोकुळात आपला मित्र नंद याच्या घरी नेऊन सोडले. परत येताना नंद व यशोदेची नवजात कन्या सोबत घेऊन आले. कंसाला जेव्हा 8वी कन्या जन्माला आली हे कळले तेव्हा तो लगेच तुरुंगात आला व त्याने कन्येला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ती कन्या योगमायाच्या रूपाने अदृश्य झाली आणि म्हणाली, हे कंस, तुला मारणारा या भूतलावर जन्माला आला आहे आणि तो यापूर्वीच सुरक्षित स्थळी पोहोचला आहे. आता कंस अधिक बेचैन झाला. आपला वध करणार असणाऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी त्याने अनेक राक्षसांना इतरत्र पाठवले. कधी पूतना, कधी बकासूर, कधी तृणावत यासारख्या राक्षसांना कंसाने पाठवले. पण भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व राक्षसांचा एकामागून एक निपात केला. दिवसागणिक हळूहळू श्रीकृष्ण मोठा होऊ लागला. दरम्यान श्रीकृष्णाने गोकुळवासियांना, प्राणी आणि पक्ष्यांना आपल्या बासरीने भावविभोर करून टाकले. राधा आणि गोपींसह रासलीला रचल्या. त्यानंतर कंसाने कालिया नागाला पाठवले. तेव्हा श्रीकृष्णाने त्याबरोबर युद्ध केले व कालिया नागाला तेथून पिटाळून लावले. श्रीकृष्णाने कंसाने पाठवलेल्या एक राक्षसाचा नाश केला. अशा प्रकारे कृष्णाचा वध करणे शक्य नाही. तेव्हा कंसाने श्रीकृष्णाला व त्याचा भाऊ बलराम याच्यासह कारस्थान करून मथुरेला बोलावून घेतले. शेवटी श्रीकृष्ण व कंस यांच्यात द्वंद्व झाले व श्रीकृष्णाने कंसाचा वध केला. मथुरेत गेल्यावर श्रीकृष्ण कधीच गोकुळ व वृंदावनात परतले नाही. श्रीकृष्णाचा वनवास संपुष्टात आला होता आणि आता त्यांना पुढील शिक्षा, संस्कार व दीक्षा घेण्यासाठी महर्षी सांदीपनी यांच्या आश्रमात अवंतिका म्हणजे उज्जैन येथे पाठवण्यात आले. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू बलराम यांनी महर्षी सांदीपनी यांच्याकडून शिक्षा ग्रहण केली. ते 64 कलात पारंगत झाले. येथेच त्यांची सुदामाशी मैत्री झाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णाने आपली राजधानी द्वारका या ठिकाणी हलवली. भगवान श्रीकृष्ण द्वारिकाधीश झाले. श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात अमझेरा नावाचे शहर आहे. त्या काळी येथे राजा भीष्मक याचे राज्य होते. त्यांना 5 पुत्र आणि एक अतिशय सुंदर रुक्मिणी नावाची कन्या होती. रुक्मिणीने स्वतःला श्रीकृष्णाच्या समर्पित केले होते. शेवटी राजा भीष्मक आणि त्यांचे पुत्र यांना श्रीकृष्ण पसंत नसल्याने भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे अपहरण केले व तिला द्वारकापुरीला आणले. श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीला सर्वोच्च दर्जा दिला. कुरुक्षेत्राचे युद्ध. भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाचे सारथी बनले. श्रीकृष्णाने युद्धाच्या वेळी अर्जुनाला गीता उपदेश दिला, जो अर्जुनाला लढण्यासाठी खूप उपयोगी पडला. भगवान श्रीकृष्णाने या युद्धात हाती शस्त्र न घेता सर्व परिणाम आधीच सुनिश्चित केले होते.
महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णामुळेच पांडवांना अधर्मी कौरवांविरुद्ध विजय मिळवता आला होता. यदुवंशाची भरभराट. महाभारताच्या युद्धानंतर जवळपास 35 वर्षे द्वारका शांत व आनंदी होती. हळूहळू श्रीकृष्णाचे सर्व पुत्र खूप शक्तिशाली झाले होते. यदुवंशाचा हळूहळू विकास होऊन यदुवंश फार शक्तिशाली बनला. परंतु पुढे महर्षी दुर्वासांच्या शापामुळे द्वारकेत अराजकता निर्माण झाली. भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू. महर्षी दुर्वासांच्या शापामुळे आपल्या वंशाचा नाश पाहून भगवान श्रीकृष्ण खूप अस्वस्थ झाले. याच दुःखामुळे ते वनात राहू लागले. एके दिवशी जंगलात पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत असताना जारा नावाच्या शिकाऱ्याने श्रीकृष्णाच्या पायाला हरिण समजून बाण मारला. झाराने मारलेल्या बाणाने श्रीकृष्णाच्या पायाला छेद केला. विषारी बाणाच्या छेदनाचे निमित्त म्हणून श्रीकृष्णाने आपल्या देहाचा त्याग केला. मनुष्य देह सोडण्याबरोबरच श्रीकृष्णाचे द्वारका शहरही समुद्रात विलीन झाले. भगवान श्रीकृष्णांना हिंदू धर्मात विष्णूचा 8वा अवतार समजण्यात येते. श्रीकृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी, एक आदर्श तत्त्वज्ञ, एक ज्ञानी आणि दैवी संपत्ती असलेले एक महान व्यक्तिमत्व होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.